Hello student, good morning, good noon, very good noon, not afternoon. बरोबर. Today we are going to learn English grammar. Yesterday we have seen letter writing and application form. How to fill up the form. As far as English is considered, there are formal letter, informal letter. We must write informal. If you uh, want to write friend or uncle, auntie, father, parents, you can easily write for picnic, for birthday, for festival, for exhibition, and so on. Today we are going to see important sentences which are daily uses. Shankar was poor. Shankar was poorer than Ismail. आता डिग्रीचा जर अभ्यास केला, शंकर वाज पोरर दॅन इस्माईल, दॅन इथे वापरलेलं आहे. मग ही कंपॅरेटिव्ह डिग्री. मग ह्या कंपॅरेटिव्ह डिग्रीचं तुम्ही पॉझिटिव्ह डिग्री करू शकता, बरोबर नाही? दॅन आहे ना, तर पॉझिटिव्ह डिग्री करू शकता. मग इस्माईल वाज नॉट, आहे का नाही, पोरर दॅन इस्माईल आहे ना. मग इस्माईल वाज नॉट ॲज पोअर ॲज शंकर. शंकर सारखा गरीब इस्माईल नाही, नाही का? इस्माईल वाज नॉट ॲज पुअर ॲज शंकर. इस्माईल हा शंकर सारखा गरीब मुलगा नव्हता. गोपाल इज द क्लेव्हरेस्ट बॉय इन द क्लास. आता ही सुपरलेटिव्ह डिग्री झाली. सी इज द क्लेव्हरेस्ट गर्ल इन द क्लास. Rama is the cleverest boy in the class. Roshan is the cleverest boy in the class. म्हणजे ही सुपरलेटिव्ह डिग्री झाली. हिची तुम्ही कंपॅरेटिव्ह कोणती कंपॅरेटिव्ह केली तरी चालेल किंवा पॉझिटिव्ह केली तरी चालेल. मग असं सुरुवातीला क्लेव्हरेस्ट आलं तर नो अदर बॉय in the class is as clever as गोपाल. गोपाल सारखा हुशार मुलगा वर्गामध्ये दुसरा कोणताही नाही. नो अदर बॉय इज ॲज क्लेवर ॲज गोपाल. म्हणजेच गोपाल इज द क्लेवरेस्ट बॉय. देर इज नो शुगर इन माय मिल्क. मी माझ्या दुधामध्ये साखर नाही. देर इज नो शुगर इन माय मिल्क. मग अर्थ न बदलता हे वाक्य तयार करायचं आहे. माय मिल्क इज विदाउट शुगर. माय मिल्क इज विदाउट शुगर. पुढचं इट रिमेन्स द सेम. इट रिमेन्स सेम. मग इट डज नॉट चेंज. ते सारखंच राहणार आहे, म्हणजे ते बदलणार नाही. इट डज नॉट चेंज. आता इंग्रजीमध्ये करा तुम्ही. तो गावाला गेला होता. तो म्हणजे कोण? ही. गेला म्हणजे वेंट, हे का ना, गेला होता. गाव म्हणजे विलेज. फक्त मांडणी करा, इंग्लिशमध्ये लिहा. तो चहा पीत आहे. तो. ही इज आहे. ही इज काय पीत आहे? ड्रिंकिंग टी, हे का नाही, तो चहा पीत आहे.
मग तो गावाला गेला होता इंग्लिश. करू शकता ना सबस्क्राईब. हे याच्यातलंच आहे अनसीन पॅसेजमधलं. आणि इंग्लिशमध्ये नोटबुकमध्ये लिहून ठेवा क्वेश्चन पेपर सोल्युशनमधलं. ओके, शेअर करा, लाईक करा आणि